तर कटाच्या आमटीचे 2 झणझणीत प्रकार मी केलेले आहेत. कटाच्या आमटीचे वेगवेगळे प्रकार तर केलेच जातात, पण कटाची आमटी खाण्याच्या सुद्धा पद्धती आहेत बरं का. मी कशी खाते, असा मस्त असा साधा भात, त्याच्यावर तळलेला उडदाचा पापड चुरायचा, त्याच्यावर आमटी घ्यायची आणि खायचं. तो कुरकुरीत पापड आणि त्या भात आणि आमटीची चव खूप भारी लागते. तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने खात असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज तुम्हाला 2 येळवणीचे म्हणजे कटाच्या आमटीचे प्रकार सांगणार आहे, ते शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला माहिती आहे. कटाच्या आमटीचे म्हणजे येळवणीच्या आमटीचे 2 प्रकार. एक आहे गावरान पद्धतीची मस्त झणझणीत अशी येळवणीची आमटी आणि दुसरा प्रकार बिना कांदा लसणाचा आहे, जी छान आंबट गोड तिखट पण चवीला भारी लागते. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर आता या आमटीसाठी लागणारं साहित्य बघू. तर आपण 2 प्रकार बघतोय. पहिल्यांदा आपण बिना कांदा लसणाची आमटी करूया. त्यासाठीचं साहित्य सांगते. तर त्यासाठी आपण घेतली आहे येळवणी म्हणजेच डाळ शिजवलेलं कटाचं पाणी. साधारण 3 ते 4 वाट्या येळवणी असेल. वाटण करायचं आहे, त्यासाठी आपल्याला लागेल पाववाटी सुकं खोबरं, पाववाटी ओलं खोबरं, 2 इंच आलं, थोडीशी दालचिनी, 2 लवंग आणि थोडी कोथिंबीर. आमटीच्या फोडणीसाठी आपल्याला लागेल अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडासा कढीपत्ता, पाव चमचा हिंग, थोडीशी हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 2 चमचे गोडा मसाला, 1 चमचा गूळ, चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ. तर बिना कांदा लसणाच्या आमटीचं वाटण करू. मिक्सरच्या भांड्यात घेऊया सुकं खोबरं, ओला नारळ. तुम्हाला पाहिजे तर एकच कोणतंही खोबरं वापरलं तरी चालेल, ओलं किंवा सुकं. कोथिंबीर, आलं, दालचिनी आणि 2 लवंग. आता थोडंसं पाणी घालू आणि याला बारीक करून घेऊ. आणि हे बघा आपलं वाटण तयार झालंय. किती भारी दिसतं ना, रंग छान आलाय. आणि मी म्हणाले होते सवयीप्रमाणे पाणी घालून वाटण करायचं, पण पाणी न घालता वाटण करायचंय बरं का. वाटण झालं, आमटीची फोडणी करूया. आता करायची फोडणी. फोडणीसाठी पातेलं तापत ठेवलंय, त्यामध्ये घेतलंय 3 चमचे तेल, जे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं आहे. शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल आधी व्यवस्थित तापू द्या. आमट्या, वरण असे प्रकार करताना कढी, फोडणी चांगली बसली पाहिजे, तेव्हाच त्या पदार्थाला चव येते. त्यामुळे तेल आधी तापू द्या, मग फोडणी करायला घ्या. तेल तापलंय, यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली, जिरं घालायचं, कढीपत्ता, हिंग आणि तयार केलेलं वाटण. वाटण 2-3 मिनटं परतूया. तुम्ही जर पाणी घालून वाटलं असेल तर मग थोडासा परतायला वेळ जास्त लागेल. वाटण मस्त परतलंय. आता यामध्ये घालूया मसाले. हळद, बेडगी मिरची पावडर, गोडा मसाला 2 चमचे घेतला, त्यातला थोडा आत्ता घालतोय, थोडा आपण परत घालणार आहोत. थोडंसं पाणी घालूया आणि याला परतूया. वाटण परतलंय बघा, मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये घालायचा आहे चिरलेला गूळ. खरं तर आमच्याकडे पुरणाचाच असा मोठा गोळा याच्यात घातला जातो गुळाऐवजी. याला मिक्स करू आणि गोड पदार्थ, साखर असेल, गूळ असेल, पुरण असेल, असं थोडं फोडणीत घालून परतलं ना, मस्त असं त्याला छान शाईन येते पदार्थाला. हे परतून घेतलं. आता यामध्ये घालूया कट. ही आमटी खरं तर पातळच असते, पण तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे करता येईल. मला खूप घट्ट वाटते, त्यामुळे यामध्ये मी अजून पाणी वाढवते. हे बघा, इतपत पातळ मी ठेवलेलं आहे. चांगलं कपभर पाणी घातलं. आता यामध्ये घालूया चिंचेचा कोळ. 2-3 चमचे कोळ घातला. उरलेला गोडा मसाला घालायचा, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. आणि ही आमटी न झाकता 5 ते 7 मिनटं उकळून द्यायची, किंवा तुम्ही अर्धवट झाकण ठेवा. जेव्हा आपण संपूर्ण झाकण ठेवतो ना, त्यावेळी आमटीचा पूर्ण कट म्हणजे तर्री निघून जाते. त्यामुळे मंद आचेवर 5-7 मिनटं उकळून द्या. आणि हे घ्या, 5 ते 6 मिनिट आमटी न झाकता उकळली. हे बघा, आमटी तयार झाली आहे. आणि याच्यावर कटही किती छान आलाय. तर्री नाही आहे, याला कटच म्हणायचं. आपण मराठीत कट म्हणतो ना. मस्त कटाची आमटी तयार झाली, येळवणीची आमटी तयार झाली. यावर घालूया चिरलेली कोथिंबीर. गॅस करूया बंद. तर आपल्या कटाच्या आमटीचा पहिला प्रकार तयार झाला. तर आमटीचा पहिला प्रकार बघितला. आता झणझणीत गावरान कांदा वापरून केलेली वाटणातली आमटी करूया. त्यासाठीचं साहित्य सांगते. गावरान आमटीसाठी आपल्याला लागणार आहे येळवणी म्हणजेच डाळ शिजलेलं पाणी. वाटणासाठी आपण 1 मोठा कांदा कापून घेतला, पाववाटी सुकं खोबरं, 1 इंच दालचिनी, 2-3 लवंग, चमचाभर तीळ लागतील, 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर.
फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडासा कढीपत्ता, पाव चमचा हिंग, थोडीशी हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा तिखट मिरची पावडर, 1 ते 2 चमचे कांदा लसूण मसाला, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ. साहित्य बघितलं, वाटण करूया. आता कढईमध्ये आपण घेतलेले खडे मसाले घालू, दालचिनी आणि लवंग, त्याचसोबत तीळ घालूया आणि याला थोडंसं भाजूया. हे भाजून झालंय, अगदी मिनिटभर भाजलं, याला काढूया. यामध्ये तुम्हाला दालचिनी लवंग नाही घालायची तरी चालेल. आता सुकं खोबरं घालू आणि खोबरंही छान तांबूस भाजूया. खोबरंही छान भाजलंय, काढून घेऊया. आता कांदा घालायचा आहे आणि कांदाही छान तांबूस रंगावर भाजायचा. कांदा आहे ना तेल न घालता आधी भाजला ना, आता खोबऱ्यामुळे काय कढई तेलकट झालेलीच आहे, त्यामुळे मी तेल न घालताच कांदा असा तांबूस भाजणार आहे. अगदीच लागलं तर चमचाभर तेल घालायचं. आणि हे बघा, कांदा मस्त भाजलाय, तेल न घालता भाजलाय बरं का, छान भाजला. यालाही काढून घेऊया. कांदा, खोबरं, खडे मसाले भाजले, हे पूर्ण गार होऊन देऊ आणि मग वाटण करू. तर भाजलेले जिन्नस गार झाले, आता वाटण करू. मगाशीचंच मिक्सरचं भांडं आहे, त्यामध्ये भाजलेले तीळ, खडे मसाले घालूया. आलं, लसूण, थोडी कोथिंबीर, शक्यतो देठं घ्यायची आणि पानं असतात ती बारीक चिरून घालायची है ना. आता यामध्ये आपण घालूया भाजलेलं खोबरं आणि कांदा. यामध्ये थोडं पाणी घालूया आणि याला बारीक करूया. आणि हे घ्या, याचं वाटण तयार झालंय. फोडणी करूया. तर फोडणीसाठी तेल तापायला ठेवूया. याला तेल मात्र जास्त घ्यायचं, 4 चमचे तेल घेतलंय. तेल चांगलं तापून देऊया. तेल तापलं, यामध्ये घालूया मोहरी. मोहरी तडतडली, जिरं घालायचं, कढीपत्ता, हिंग. आता आपण हे जे मसाले घेतले हे आपण तेलामध्ये घालूया. मिरची पावडर, हळद, बेडगी मिरची पावडर, मसाला, थोडंसं पाणी घालूया आणि याला परतूया. याने ना आमटीला रंग छान येतो. मसाले तेलामध्ये परतले, आता यामध्ये घालूया तयार केलेलं वाटण. थोडी कोथिंबीर फोडणीमध्ये घालू. आता गॅस मी चालू करते, बंद केला होता मसाले जळू नये म्हणून. आणि याला छान असं 5-6 मिनटं परतून घेऊ. आणि हे घ्या, 5-6 मिनटं मस्त परतलं, किती रंग छान आलाय, तेल सुटलंय. आता थोडा वेळ मी गॅस मोठा करते म्हणजे चरचरीत फोडणी बसेल. आता यामध्ये घालूयात येळवण. गरजेपुरतं पाणी घालायचं. गरम किंवा नॉर्मल पाणी घातलं तरी चालेल, शक्यतो गरम वापरा. याला आपण मिक्स करून घेऊया. ही आमटी पण पातळच ठेवायची बरं का. कुठल्याही प्रकारची कटाची आमटी पातळच असते. आता हे मला अजून घट्ट वाटतंय. यामध्ये अजून थोडं पाणी घालू, थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. याला मिसळून घेऊया आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनटं न झाकता उकळूया. आणि हे घ्या, 5 ते 6 मिनिट आपण याला मंद आचेवर उकळलं. मस्त कट आलाय आणि आपली येळवणीची किंवा गावरान अशी झणझणीत कटाची आमटी तयार झाली. असा कट आला की समजायचं ती कटाची आमटी. यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस बंद करूया आणि मस्त गरमागरम आमटी अशी वाटीत घेऊन ओरपून प्यायची. पुरणपोळी, त्याच्यावर असं भरपूर तूप, ती दुधासोबत. आणि असं खूप गोड झालं की कटाच्या आमटीचा एक भुरका घ्यायचा. खूप भारी लागते. तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही करू शकता, जशी आवडते तशी मस्त पिऊ शकता. मी कशी खाते माहिती आहे का? वाटीत आमटी असते, आपले भजे असतात ना ते तोडायचे, आमटीमध्ये बुडवायला ठेवायचे आणि असं थोडं जेवण झालं की मग ते भजी खायची. खूप भारी लागतात. किंवा कुणी कुरडई बुडवून ठेवतं ते खातं, कुणी भात असं त्याच्यात बराच वेळ ठेवतं, ते असं ओरपून पितं. जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता. तुमच्याकडे काही वेगळी पद्धत आहे खायची तर मला कमेंटमध्ये सांगा. पण यापैकी एकतरी आमटीचा प्रकार नक्की करून बघा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.